तुमचा विश्वास, आमची बातमी. घोड्यांचं पालनपोषण केल्याचा दिखावा करत त्यांच्या पायांना वारंवार खिळे ठोकून तथाकथित नशीब देणाऱ्या लोखंडी नालांची विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक शहरामध्ये उघडकीस आलाय. अंधश्रद्धेच्या नावाखाली मुक्या प्राण्यांवर अमानुष छळ करतच चालवला जाणारा हा व्यवसाय गंभीर असल्याचं समोर आलंय. ॲनिमल वेलफेअरचे कार्यकर्ते पुरुषोत्तम आव्हाड यांनी या प्रकाराची माहिती मिळताच सापळा रचून संबंधितांना रंगेहात पकडलाय. घोड्यांवर होणाऱ्या या क्रूर अत्याचाराची दखल घेत त्यांनी अंबड पोलीस ठाण्यामध्ये संबंधित घोडे मालक आणि चालकांविरोधात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक शहरामध्ये सध्या 8 ते 10 घोड्यांच्या या अमानुष प्रकारासाठी वापर केला जातोय. या घोड्यांच्या पायांना वारंवार खिळे ठोकून नाल काढले जात आहेत आणि त्या नालांना नशीब देणाऱ्या म्हणून नागरिकांना विकले जात आहे. एका नालासाठी तब्बल 700 ते 800 रुपये आकारले जात असून नागरिकांच्या श्रद्धा, अज्ञान आणि भावनांचा गैरफायदा घेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट केली जाते. या प्रक्रियेमुळे घोड्यांच्या पायांना गंभीर जखमा होत असून त्यांना असह्य वेदना सहन कराव्या लागत आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली मुक्या प्राण्यांवर छळ करून पैसा कमवणं म्हणजे माणुसकीवरचा घालाय अशी तीव्र प्रतिक्रिया पुरुषोत्तम आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. चा जो प्रकार घडला आहे तो संपूर्ण नाशिक जिल्ह्याने बघितला आहे. नाशिकमध्ये गेल्या 10 ते 12 दिवसांपासून 15 दिवसांपासून 4-5 घोडे फिरत आहेत जे काळ्या रंगाचे असून त्यांना डाय केलेली आहे असं माझं स्पष्ट मत आहे. हे लोक काय करतात, त्यांच्या पायांना नाल ठोकतात, नाल ठोकून ती काढतात आणि ते हिंदू धर्मातील लोकांना त्या विकतात. असा हा त्यांचा प्रकार सुरू आहे. या गोष्टी गेल्या 2-3 दिवसापासून माझ्या कानावरती येत होत्या. जशा मी त्यांचा फॉलोअप घेतला, काल मला ते ABB सर्कलला मिळाल्यावरती मी माझ्या पद्धतीने त्यांचा समाचार घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना समजूत घालून तिथून काढून दिले. पोलीस देखील त्या ठिकाणी दाखल झाले होते. परंतु आज देखील पाथर्डी फाटा परिसरामध्ये एक घोडा अशा अवस्थेत आढळून आला ज्याला नाल ठोकताना आपल्या काही कार्यकर्त्यांनी बघितलं, काढताना आपल्या कार्यकर्त्यांनी बघितलं आणि विकताना देखील आपल्या कार्यकर्त्यांनी बघितलं. ताबडतोब मला फोन केला. त्या घोड्याला अंबड पोलीस स्टेशनला घेऊन आलो आणि पुढील त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची कारवाई आत्ता सुरू आहे. म्हणजे अतिशय अमानुषपणे आणि कृत्य हे यांचं सुरू आहे. असे त्या घोड्याची परिस्थिती जर आता बघितली तर मागील पाय इतका मोठा सुजलेला आहे आणि खूर ज्या ठिकाणी खाली खुरांना खिळे ठोकले जातात त्या ठिकाणी अक्षरशः चाळणी झालेली आहे. तर हे थांबवावे आणि जे अत्याचार त्यांच्यावरती केले जात आहे यांच्यावरती आळा घातला पाहिजे असा आमचा संपूर्ण प्राणी मित्रांचा आक्रोश आहे आणि त्यांच्यावरती आळा घालून योग्य ती कारवाई त्यांच्यावरती केली गेली पाहिजे. की श्रद्धा बाळगतात त्याच्यावर लोकांना काय श्रद्धा बाळगतात हा मुद्दा अतिशय खरा आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्या दोन्ही गोष्टी पूर्णतः विरुद्ध आहे. एखादा घोडा आहे त्याची चालता चालता जर पायातली नाल गळून पडली आणि ती शुभ म्हणून तुम्ही तुमच्या घराच्या दरवाजाला, आपल्या दुकानाच्या दरवाजाला, उंबराला लावू शकता. त्या घोड्याला त्रास देऊन ती नाल काढणे आणि ती आपल्या दरवाजाला लावणे, घराला लावणे हे अतिशय योग्य नाही आहे, हे चुकीचंच आहे. ही श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन्ही पूर्ण गोष्टी लक्षात घ्या. छळ करून लावलेली नाल हे आपल्याला शुभ म्हणून अजिबात चालणार नाही. तुमचं नाव सर? माझे नाव पुरुषोत्तम दगू आव्हाड, ॲनिमल वेलफेअर ऑफिसर, नाशिक. तर या प्रकारामुळे केवळ प्राण्यांवर अन्याय होत नाहीये तर समाजामध्ये अंधश्रद्धेलाही खतपाणी घातलं जात आहे. दोषींवर तातडीने कठोर कारवाई करून अशा अमानवी प्रथांना कायमचा आळा घालावा अशी जोरदार मागणी आता सुज्ञ नागरिकांकडून केली जाते आहे. ब्युरो रिपोर्ट, आपलं शासन, नाशिक. आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी.